गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही झोपलेलो. आता वाजलेलं 12. सगळे रेडी झालेले आहेत मस्तपैकी. आणि होती जी आम्ही पूर्ण अशी मॅसअप करून टाकली आणि आता इथून निघतोय. हा हॉटेल आहे, चांगलं आहे हॉटेल, रिजनेबल आहे. आणि आम्ही आज थांबलेलो इंदोरमध्ये. इंदोरमध्ये आपल्याला सराफा बाजार एक्सप्लोअर करायचा होता, पण धर्माला सराफा बाजारचा ॲड्रेसच माहिती नाही. सो आम्ही एक्सप्लोअर करू आणि सो इथून आता आम्ही निघत आहेत पॅकअप करून उज्जैनच्या दिशेने. सो लेट्स गो, जाऊया, महाकालचे दर्शन घेऊया. तुम्हाला सुद्धा दर्शन देतो महाकालचे. भेटूया उज्जैनला. नाही बघा, हे सगळे रेडी झालेत गाडीमध्ये. आपण पॅकअप सगळं केलेलं आहे. आणि हा होता आमचा छोटासा हॉटेल. म्हणजे चांगला होता, रूम्स पण चांगल्या होत्या आणि रिजनेबल. हॉटेल विंझा, हे बघा बंगलो टाईप बनवला आहे. आणि आता आपण निघूया इथून, जाऊया, लेट्स गो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता MP ची सिटी आहे इंदोर. आणि हा मेट्रो स्टेशन आणि इंटरनॅशनल बस टर्मिनल आहे तो. आणि हा क्वाईट डेव्हलप्ड एरिया आहे. बाकी कालच्या व्हिडिओमध्ये जे काय तुम्ही बघितलं ते तर बघितलं असेल की एकदम नॉर्मल एरिया होता. सो हा चांगला एरिया आहे, म्हणजे इथेचा एरिया डेव्हलप्ड आहे असं सांगू शकतो. सो आता आपण जात आहोत तिकडून बाहेर आणि महाकालच्या नगरीमध्ये उज्जैनमध्ये आपण जाणार आहोत आता इथून. चलो लेट्स गो. काय बोलतो? वाजलेले आहेत 1 आणि इथे आम्ही चहा प्यायला थांबलो आहे छोट्याशा दुकानावर इंदोर उज्जैन हायवेवर. आणि आपण इथे जो समोसा ऑर्डर केला आहे तो तर खतरनाक काय काय बनवत आहे, सॉस बीस टाकून. एकदम इंटरेस्टिंग मनुष्य आहे तो. हे बघा मित्रांनो, हे आहे इकडेचा समोसा. ह्याला सांगतात इकडे समोसा. आपल्याकडे काय सांगतात, तुम्ही काय सांगता ते कमेंट करून नक्की सांगा. समोसा. आज आम्ही इकडे उज्जैनला जायला इंदोरला CNG टाकत आहे. घ्या अजून CNG गाडी. बघा रेट बघा CNGचा इकडे किती आहे, 95.45. म्हणजे पेट्रोलपेक्षा 8 रुपये 9 रुपये स्वस्त. मग काय फायदा आहे CNGचा. घ्या CNG अजून, ही घ्या CNG. डिझेल सगळ्यात बेस्ट. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहेत उज्जैन सिटीमध्ये. आणि हा रस्ता जातो महाकाल मंदिराकडे. सो आता आपण जातो तिथे. चलो, आपण फायनली पोहोचलेले आहेत उज्जैन नगरीमध्ये. आणि हा बघा, हा ब्रिज आहे. इथून पण तुम्ही मंदिरात जाऊ शकतात. आणि आता आपल्याला कार पार्क करून जायचं आहे महाकाल लोक. मित्रांनो, हे बघा इथे आपण कार पार्क केलेली आहे. आणि हे पोलीस ठाणा महाकाल जिल्हा उज्जैन, इथे कार पार्क करा, बिकॉज इथून मंदिर जवळ आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या पार्किंगला गेले तर तिथे मंदिर खूप लांब आहे, म्हणजे खूप चालावं लागतंय. सो आपण कार पार्क केली आणि आता निघूया दर्शनासाठी. तर चला मग. तर मित्रांनो, हे रस्ता तुम्हाला लागेल भारत माता मंदिर. सो आपण जाऊया, पहिले तिथे दर्शन घेऊया आणि मग जाऊया महाकालजीचे दर्शन घ्यायला. भारत माता, राष्ट्रीय गीत बघा, वंदे मातरम. चलो. आणि इकडे इंडिया का नक्शा, पुण्यभूमी भारत, भारत माता की जय. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि हे बघा भारत माता. वंदे मातरम, भारत माता की जय. ही आहे एंट्री. आणि आता आपण जात आहोत मंदिराकडे. आणि आपण गिम्बल नाही घेतलाय बिकॉज तिथे अलाउड नाही आहे. सो लेट्स गो, जाऊया. हे असे वेगवेगळे शॉप आहेत, काही काय वस्तू. मित्रांनो, हे बघा, हे घ्या, तुम्ही सुद्धा करून घ्या बाबाचं दर्शन. पंचमुखी हनुमान हा आहे जो कॉरिडॉर बनवलेला आहे तो. नंदीद्वार आणि श्री महाकालेश्वर मंदिर. इकडे नंदीद्वार आहे, इकडे महाकालेश्वर मंदिर. तर आपल्याला पहिले मंदिरात जायचं आहे. तर बघूया, नाईट शूट आपल्याला जमलं तर आपण रात्री एक शूट करूया ड्रोन. दिवसावाला आपण ड्रोन व्हिडिओ घेऊया. आता आपण ड्रोन नाही आणला आहे बिकॉज तिथे अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. सो चला मंदिरात जाऊया.
तर मित्रांनो हे बघा इथे खूपच सुंदर अशी व्यवस्था आहे जी ओंकारेश्वरला मला बघायला भेटली नव्हती. म्हणजे कोणत्याच प्रकारचं कंट्रोल नव्हतं तिथे गर्दीवर आणि इथे खूपच चांगलं आहे. मोबाईल अलाउड नाही तरी आपण मोबाईल घेऊन चाललेलो आहे तुमच्यासाठी फक्त. सो बघू किती शूट करता येईल तेवढं शूट करूया. बोलो हर हर महादेव. चलो हे आहे मंदिर मित्रांनो, हे आहे महाकाल मंदिर. आपलं दर्शन खूपच चांगलं झालं. म्हणजे अर्ध्या तासामध्ये दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहेत आणि आता इकडे फोटो वगैरे काढायला आहे. तर कॉरिडॉर आहे, फोटो वगैरे आपण काढूया आणि जाऊया. तर मित्रांनो इकडे प्रसाद भेटतो, लड्डू काउंटर प्रसाद घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला जाऊन नाही देत आहेत ते लोक मंदिरात. आपण आता इथे पोचलेलो आहोत काल भैरव महादेव आणि हा टर्न तिथे जात आहे. रिक्षावाला पप्पी, आता पप्पी घेतली असती मित्रांनो. इकडे आहे ना ड्रायव्हर सगळे डॅश डॅश आहेत. आता मला शिवी द्यायची होती परंतु मग तुमच्यासमोर देऊ नाही शकत. लेफ्टने पण ओव्हरटेक करतात आणि राईटने पण ओव्हरटेक करतात, जसं काय यांच्या आईच्या नवऱ्याचा रस्ता आहे. चला आता जाऊया आपण मंदिर. मित्रांनो आपण पोचलेले आहेत काल भैरव मंदिराकडे आणि तुम्हाला इथे नजारा दाखवतो. एकच नंबर सनसेट दिसतं मला, सुपर. आणि हे आहे बाबांचं मंदिर आणि ड्रोन उडवताना आपल्याला एक अजून शॉट भेटला आहे, तो तुम्हाला ड्रोनच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सुपर. चलो आता दर्शनसाठी. कुठून? इकडून आहे ना. तर मित्रांनो इकडे आहे ना मोबाईल अलाउड आहे. सो आपण जात आहोत आता आणि दर्शन घेणार. आता बघूया किती टाईम लागेल. ड्रोनच्या मदतीने आपण पाहिलं तर भरपूर गर्दी होती. सो लेट्स गो. किती टाईम लागतो बघू. आणि मित्रांनो काय माहिती आहे का, हे फुलवाले आहेत ना सगळे आपल्याला फसवतात. आम्ही तिकडे फुल आणि हे घेतलं 100 रुपये तो बोलला आणि इकडे आल्यावरतीच वस्तू 100 रुपयाला विथ नारळ आणि असं काय काय भेटते. सो तुम्ही 2-3 ठिकाणी चौकशी करा आणि मग जे काय आहे ते घ्या, बिकॉज इकडे खूप लुटमार असते. आणि हे बघा मंदिर बाबांचं झूम करून तुम्हाला दाखवतो. श्रीकाल भैरव मंदिर. मित्रांनो लाईन किती आहे. लोक वेळी झालीत म्हणून त्यांनी बांधून ठेवलं आहे सगळं असं. मित्रांनो फायनली आपल्याला गेट दिसत आहे आणि अजून भरपूर मध्ये जायचं आहे. अजून लाईन. अजून 2 ते सो वेट टिल 2 to 3 hours. हिरा बेटा, आमचा हिरा बेटा या. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. फायनली आपल्याला मंदिर दिसत आहे आणि हे बघा श्रीकाल भैरव मंदिर उज्जैन. आणि आत्ता आपल्या फेरीचं पूर्णपणे अर्थ लागेल. बिकॉज जर तुम्ही महाकालला दर्शन घेऊन परत जात असतील तर तुमचं दर्शन व्यर्थ होतं. तुम्हाला काल भैरवला दर्शन घ्यावंच लागते. आणि हे बघा इथे एवढा मोठा दिवा लावलेला आहे. मे बी आपल्याला आरतीसुद्धा भेटू शकते. आय डोंट नो द टाईम. बाहेर एक म्हणालेला की 8:30 वाजता आरतीचं टायमिंग असते असं. मे बी आता असू शकते. लेट्स गो. जर भेटली तर नशीब चांगलं आहे आपलं.
अंकल 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 सफल रहा, आज का दिन सफल रहा, सफल रहा. तर मित्रांनो, आपला नशीब एवढा चांगला होता की आपल्याला आरती सुद्धा भेटली आणि 2 ते 3 वेळा दर्शन घेऊन झालं पुन्हा पुन्हा. खूपच चांगला होता. म्हणजे जे काही 4 ते 5 तास लाईनमध्ये गेले त्याचा काहीतरी बेनिफिट मिळाला आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आरतीचा. सो आता जाऊया गाडीकडे, गाडी घेऊया आणि निघूया इथून. लेट्स गो. हे बघ किती मस्त आहे ते काहीतरी. इकडे नाही चल चल. तर मित्रांनो, आता आपण थोडीशी शॉपिंग केलेली आहे आणि इथून निघालेल्या आहेत. आजचा आमचा विचार आहे पोरांचा की इकडेच स्टे करायचा आहे. बट धर्माला काय आहे, तो मोठा तिकडेचा मॅनेजर आहे ना, तर थोडासा त्रास होत आहे त्याला, उद्याचा लॉस होईल म्हणून. हे बघ इकडे तर खाऊ गल्ली आहे, पाहिजे तेवढी तुला काय खायचं ते. हा आहे उज्जैन टॉवर, आयफेल टॉवरचा छोटा भाऊ, आणि इकडे खाऊ गल्ली आहे. सो आता आपण इकडे काहीतरी खाऊ खाऊन घेऊ आणि मग इथून निघू. आता आपण इथे आज साऊथ इंडियन जेवण करणार आहोत आणि तिथे मध्ये बसायचं आपल्याला. ओम साई सम्राट साऊथ इंडियन डिश. सो मस्तपैकी गरमा गरम मसाला डोसा खाऊया. चलो मसाला डोसा. तर मित्रांनो, ही बघा रियालिटी ऑफ MP कशी घर आहेत सगळे एकदम रिच मध्ये. आणि गाडी जाते की नाही आय डोंट नो. आम्ही रस्ता इकडून जो पकडत आहेत तो जरा पुढून गाडी जाएगा अंकल. हाँ आगे से लू. चलो. हे बघा कसे रस्ते आहेत, एकदम गल्ली गल्ली आणि घरं पण छोटे छोटे. आणि हा आहे उज्जैन महानगर. अरे आपण बाहेरून चाललेत, बाहेर निघायला आतून चाललेत बाहेर. जवळच होतं आपलं. तर मित्रांनो, हर हर महादेव. आणि आज आहे दिवस 3रा. सगळे बघा कसे एकदम लपेटून गेलेले आहे. आणि हा इकडे फोनवर बोलत आहे आणि आम्ही निघालेलो आहेत घरी. आणि आज आम्ही जाणार आहोत गुजरात मार्गे. आलेले तेव्हा नाशिक मार्गे आलेले, आता जाणार आहोत गुजरात वरून. बिकॉज मे बी हायवे हे होईल, हायवे बेटर तर फास्ट निघून जाऊ असं करून. आणि वाजलेले आहेत किती वाजलेत 10:50, म्हणजे 11 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता सोडलेलं आहे MP, म्हणजे उज्जैन सोडलेला आहे. सो दाखवतो तुम्हाला हायवेला काय भेटलं चांगलं तर तुम्हाला दाखवेल, नाही तर आपण डायरेक्ट घरी भेटूया. लेट्स गो. मित्रांनो, आपण आता इथे एका गावामध्ये थांबलेलो आहेत नाश्ता करायला. हे बघा चाट मस्त लागतोय, मजा आली. आणि पोहे सुद्धा आहेत तिकडे, पण मस्त लागले. तो कुठे गेला? त्याला फेमस व्हायचा होता, तो दवाखान्यात गेला. हे बघा मित्रांनो, कधी पण तुम्ही जर रोड ट्रिपवर असतील ना, तर असे जे रोड साईड छोटे छोटे दुकान असतात त्यांच्याकडून खा. बिकॉज खूपच टेस्टी असते, फ्रेश असते आणि चांगलं असते. हायजेनिक पण सांगू शकतो, थोडं हायजेनिक पण आहे, बट टेस्टी आहे. सो अशा रोड साईड दुकानवरून खा. क्या धर्मा अच्छा टेस्ट आहे ना, म्हणजे त्यांना एक रोज तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सुद्धा चांगलं जेवण भेटतं, चांगलं टेस्टी होतं. तर मित्रांनो, हे बघा इथे आहे ना मटारची ही अशी वाडी आहे आणि इकडे असे फ्रेश मटार विकायला आहेत. सो आपण ते घेत आहोत हायवेला गुजरातच्या दिशेने जाताना. आणि हे एवढी फ्रेश, अभी 1 किलो ज़्यादा तो था ना उसमें, 100 का 4 किलो करतो ना. तर मित्रांनो, गुगल मॅपवर बघता बघता आपल्याला दिसलं की इथे स्वित्झर्लंड ऑफ MP आहे. म्हणजे MPचं स्वित्झर्लंड असं सांगितलं जातं या जागेला. हे बघा, तुम्ही बघू शकतात कशी प्लेस आहे ती. इथे ड्रोन ड्रोनची बॅटरी लो आहे, बघूया आपण उडवता आलं तर उडूया. हे बघा
स्वित्झर्लंड ऑफ MP. उतरायचं का उतरून पाहिजे दारू एवढ्यांना इकडे हे बघा मित्रांनो, खतरों के खिलाडी, रंगीले ट्रॅव्हल्स, खतरों के खिलाडी. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलेले आहेत गुजरात गोध्राच्या आसपास आणि आता इथे बसलो जेवायला एका हॉटेलमध्ये. व्हेज खायचं आहे, एवढा मोठा निपल नाही आहे. सो आता जेवण घेऊया इथे. बाबू को दे देना खिचडी. तिकडे आपण एक भाजी मागवलं, इकडे रोटी म्हणजे चपाती. तर मित्रांनो, आम्ही निघालेले 11 वाजता उज्जैनवरून आणि आता पोचलेले आहेत कुठे वलसाड. तो वाजलेले आहेत 12:30 आणि आता पोचलेले आहेत आम्ही वलसाड. इथे एक आमचा पंजाबी धाबा. सो आता आम्ही इथे जेवायला बसलोय, चिकन खाणार भरपूर दिवसानंतर. चलो लेट्स हॅव फूड नाव. आपण चिकन हंडी ऑर्डर केलेली आलेली आहे आणि मस्त गरमागरम रोटी चेपून टाकूया आपण आता. मित्रांनो, गुजरातमध्ये आल्यावर आम्हाला MH पासिंग गाड्या दिसायला लागल्या आणि आता खूपच बरं वाटतंय. तुम्हाला नंबर दिसतो की नाही मला नाही माहिती, बट हे बघा. आणि असं वाटतं की आपल्या एरियामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. बाकी तर तिकडे MP UP तिथे पण MH गाड्या होत्या, पण MH 12 भरपूर होत्या. सो आता आपण घरी पोहोचणार आहोत लवकरच. चलो मित्रांनो, फायनली बोईसरचा टर्न दिसला आणि जीवात जीव आला. चला आता जाऊया घरी. टिल देन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.